नमस्कार माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिर व स्वामी समर्थ ई लर्निंग या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले का? जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आज आपण पाहणार आहोत माझे शिक्षक हा मराठी निबंध. काय पाहणार आहोत? माझे शिक्षक हा मराठी निबंध. तर चला पाहूयात. गुरु म्हणजे ज्ञानाचा प्रकाश देणारा दिवा. गुरु म्हणजे ज्ञानाचा प्रकाश देणारा दिवा. आपल्या आयुष्यात आई वडिलांनंतर सर्वात महत्वाचे स्थान शिक्षकांचे असते. शिक्षक आपल्याला केवळ पुस्तकातील ज्ञान देत नाही, तर ते आपल्याला चांगला माणूस कसा बनायचा हेही शिकवतात. म्हणूनच शिक्षकांना गुरु म्हटले जाते. माझ्या आयुष्यात अनेक शिक्षक आले, पण त्यापैकी माझे आवडते शिक्षक म्हणजे आमचे वर्ग शिक्षक आहेत. त्यांचे नाव श्री तानाजी घोडके सर. ते खूप साधे, प्रेमळ आणि समजूतदार आहेत. त्यांच्या बोलण्यात गोडवा आहे आणि शिकवण्याची पद्धत खूप सोपी आहे. त्यामुळे आम्हाला त्यांचे प्रत्येक तास खूप आवडतात. माझे शिक्षक नेहमी वेळेवर शाळेत येतात. ते वेळेचे खूप पक्के आहेत. ते आम्हालाही वेळेचे महत्त्व समजावून सांगतात. वेळेचा योग्य उपयोग करा हे ते नेहमी सांगतात. त्यामुळे आम्हीही वेळेचे पालन करण्याचा प्रयत्न करतो. त्यांची शिकवण्याची पद्धत खूप वेगळी आणि सोपी आहे. ते कठीण गोष्टी सुद्धा उदाहरण देऊन समजावून सांगतात. त्यामुळे आम्हाला विषय लगेच समजतो. ते फक्त पुस्तक वाचून शिकवत नाहीत, तर जीवनातील उदाहरणे देतात. त्यामुळे आमचे ज्ञान अधिक वाढते. माझे शिक्षक खूप प्रेमळ आहेत. ते कधीही विद्यार्थ्यांवर रागावत नाहीत. चूक झाली तर ते समजावून सांगतात. ते म्हणतात, चुका केल्याशिवाय शिकायला मिळत नाही. त्यामुळे आम्हाला त्यांच्याशी बोलताना भीती वाटत नाही. आम्ही मोकळेपणाने प्रश्न विचारू शकतो. ते आम्हाला केवळ अभ्यासच शिकवत नाहीत, तर चांगल्या सवयी लावतात. रोज स्वच्छता ठेवणे, शिस्त पाळणे, मोठ्यांचा आदर करणे, प्रामाणिक राहणे या सर्व गोष्टी ते आम्हाला शिकवतात. ते म्हणतात की शिक्षण फक्त गुणांसाठी नसते, तर चांगला माणूस बनण्यासाठी असते. माझे शिक्षक विद्यार्थ्यांची खूप काळजी घेतात. जर कोण विद्यार्थी आजारी असेल किंवा शाळेत आला नसेल तर ते त्याची चौकशी करतात. अभ्यासात मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांना ते विशेष लक्ष देतात. ते सर्व विद्यार्थ्यांना समान वागणूक देतात. ते आम्हाला नेहमी प्रोत्साहन देतात. आम्ही एखादी चांगली गोष्ट केली की ते आमचे कौतुक करतात. त्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढतो. ते म्हणतात, तुम्ही काहीही करू शकता, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. त्यांच्या या शब्दांमुळे आम्हाला नवीन गोष्टी करण्याची प्रेरणा मिळते. माझे शिक्षक खूप कष्टाळू आहेत. ते दररोज नवीन गोष्टी शिकून येतात आणि आम्हाला शिकवतात. ते स्वतःही सतत शिकत राहतात. त्यामुळे आम्हालाही शिकण्याची प्रेरणा मिळते. ते सांगतात की शिकणे कधीच थांबवू नये. शाळेबाहेरही ते आमचे मार्गदर्शन करतात. स्पर्धा परीक्षा, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये ते आम्हाला सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देतात. ते म्हणतात की अभ्यासाबरोबर इतर गोष्टीही महत्वाच्या आहेत. त्यामुळे आमचा सर्वांगीण विकास होतो. माझे शिक्षक समाजासाठीही खूप काम करतात. ते विद्यार्थ्यांना स्वच्छता अभियान, वृक्षारोपण आणि सामाजिक कार्यात सहभागी होण्यास सांगतात. त्यामुळे आम्हाला समाजाबद्दलची जाणीव होते. आम्हीही चांगले नागरिक बनण्याचा प्रयत्न करतो. त्यांची वेशभूषा नेहमी साधी आणि स्वच्छ असते. ते नेहमी हसतमुख असतात. त्यांचा चेहरा पाहिला की आम्हाला आनंद होतो. ते आमच्यासाठी केवळ शिक्षक नाहीत, तर एक चांगले मार्गदर्शक आणि मित्र आहेत. माझ्या आयुष्यात त्यांचे स्थान खूप मोठे आहे. त्यांनी मला केवळ अभ्यासातच नाही, तर जीवनातही खूप काही शिकवले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मला माझे ध्येय ठरवता आले. ते नेहमी मला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात. आज मी जे काही शिकत आहे त्यामागे माझ्या शिक्षकांचा मोठा वाटा आहे. त्यांच्यामुळे मला ज्ञान मिळाले, आत्मविश्वास मिळाला आणि योग्य दिशा मिळाली. म्हणूनच मी त्यांचा खूप आदर करतो. शेवटी मला एवढेच सांगायचे आहे, शिक्षक हेच खरे शिल्पकार असतात, जे विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवतात.
माझे शिक्षक माझ्यासाठी आदर्श आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मला पुढे जायचे आहे. अशा प्रकारे माझे शिक्षक, माझे आवडते शिक्षक हा विषय निबंध संपलेला आहे. तुम्हाला तुमचे कोणते शिक्षक आवडतात हे मला कमेंट करून सांगा. आणि आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला का? माहिती जर आवडली असेल तर माहितीला जास्त शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.